देखिए, जिस तरीके से हमने महाराष्ट्र नगर के लोगों के लिए हमेशा काम करते आए हैं और पिछले 3-4 सालों से लगातार मैं इधर लोगों के बीच में जुड़ी हुई हूँ। इधर की गली गली में लोग मुझे पहचानते हैं, लोगों के घर में उनके बच्चे हमें पहचानते हैं। तो एक माहौल जो है बहुत अच्छी तरीके से महाराष्ट्र नगर में बना हुआ है। महाराष्ट्र नगर की जो समस्या है, जो रोजमर्रे की जो उनके इश्यूज है, काफी हद तक हमने सॉल्व किया है और कुछ एक नाले की वजह से इधर की समस्या मेजरली अभी भी है, तो आने वाले वक्त में उसको भी हम सॉल्व करेंगे। महाराष्ट्र नगर के अब जब समता चाल के आगे बढ़ेंगे, इंदिरा नगर, भीमनगर, अंबेडकर मैदान के सामने जो नक्शा है, हमने 2019 में जो उधर नक्शा था और आज जो नक्शा है वो बदल के रखा है। मेट्रो का जो एक्सटेंशन है वो आगे तक लेके गए, जो खाली मंडाला तक था। साथ ही साथ जो हमें एक हाईवे का प्रपोज किया है, जो फ्लाईओवर का, वो लोगों के अंदर जागरूकता है, उसकी वजह से उनके अंदर एक्साइटमेंट है, क्योंकि उनके आने जाने में बारिश की वजह से सुविधा होती, प्रॉब्लम्स होती थी, उसका एक सुविधा उनको एक ऑप्शन के रूप में समझ के आया है। उन्हें ये अच्छी, मतलब उनके अंदर एक अच्छी समझ आ गई इसके बारे में। साथ ही साथ उनको ये पता है कि क्योंकि ये फ्लाईओवर बनने से 2 से 3 साल लगेंगे, तो सबवे का जो कॉन्क्रीटीकरण का काम है उसका भी हमने मुहूर्त कर रखा है। लेकिन जस्ट बिकॉज इलेक्शन का एक माहौल बन जगह है, तो पुलिस एनओसी उसके लिए नहीं मिल रही है। जल्दी हम देखेंगे पुलिस एनओसी मिलके वो भी काम चालू हो जाएगा। ये सभी लोग हमारे साथ जुड़े हुए हैं और पूरी ताकत से हम जहाँ भी जा रहे हैं हमारे ही नाम के नारे लगा रहे हैं। माहौल बहुत अच्छा बना हुआ है महाराष्ट्र नगर में और मुझे नहीं लगता कि इधर महाराष्ट्र नगर की तंग गलियों में और कोई इधर पहुंच सकता है। डोर टू डोर आज सकाळपासून मॅडमचा महाराष्ट्र दौरा आहे। आज पदयात्रा चालू आहे। पुढल्या जल्लोषामध्ये आणि पुढल्या उत्साहामध्ये आज मॅडमचा हा पदयात्रा कार्यक्रम प्रोसेस चालू आहे। आणि गेल्या 5 वर्षांमध्ये सरांनी जे काम केलं त्याच्याबरोबर मॅडमनी त्यांना जे सपोर्टिव्ह काम केलं या पुऱ्या विभागामध्ये अणुशक्तीनगरमध्ये, त्यांना एक सपोर्ट आहे आणि त्यांचा एक अभिमानासारखा आहे की हे लोक त्यांच्यासोबत जोडत आहेत आणि मोठ्या उत्साहाने त्यांना सपोर्ट करत आहेत। कारण का मॅडम काम करत आहेत आणि काम करत राहणं हा त्यांचा जो नारा आहे हा कंटिन्यू असाच पुढे चालत राहणार आहे आणि तो नारा आपल्याला एकूण येणाऱ्या 23 तारखेला दिसेल की बहुमताने हा आपला विजयच असणार आहे आणि विजयाचीच रॅली आपण समजून हा पदयात्रा चालत आहे असं मी मानतो। की अणुशक्तीनगर विधानसभा हा जो काय मतदारसंघ आहे तो माननीय नवाब मलिक साहेबांचा हा मतदारसंघ राहिलेला आहे। साहेबांचं पहिल्यापासूनच काम, जसं की आपली टॅगलाईन आहे की नाम नाही काम बोलताय, जसं नवाब भाईंचं या ठिकाणी जे काम राहिलेलं आहे ते सर्वांना सर्व परिचित आहे। मधल्या काही कठीण काळाच्या प्रसंगी मॅडमने, म्हणजे सनाताई मलिक मॅडमने आपल्या या वॉर्डामध्ये किंवा या पूर्ण अणुशक्तीनगर मतदारसंघामध्ये कुठलीही साहेबांची उणीव भासून दिली नाही। अशा प्रकारचं काम अगदी मॅडमचं ग्राउंड लेवलला राहिलेलं आहे आणि सर्वांना परिचित आहे। त्यामुळे हा जी आपली जी रॅली चाललेली आहे, अक्षरशः तुम्हाला मी ही गोष्ट सांगतो की यंदाच्या जे काही 20 नोव्हेंबरला जे इकडचं निवडणूक होणार आहे, मतदान होणार आहे, त्या मतदानामध्ये आपला विजयाचा गुलाल हा आपलाच असणार आहे आणि सना दीदीच या ठिकाणी निवडून येणार आहे, कारण त्यांचं काम हे जे आहे ते सर्व मतदारांना परिचित आहे। या ठिकाणी स्थानिक कार्यसम्राट उमेदवार सनाताई मॅडम यांना स्थानिक जनतेचा एवढा प्रचंड प्रतिसाद आहे, कारण अडचणीच्या काळामध्ये सुद्धा सनाताई मॅडम यांनी एवढं काम केलेलं आहे। खरोखर त्या जर भविष्यात आमदार झाल्यानंतर एवढं मोठं काम करतील आणि त्यांच्यावरती विश्वास ठेवून या ठिकाणी प्रचंड लोक त्यांना प्रतिसाद देत आहेत आणि येणाऱ्या 20 तारखेला हे तुम्हाला मतपेटीतून दिसूनच येईल। सना मलिक मॅडम नुसतं निवडून येणार नाहीत तर लाखोच्या मताने निवडून येणार आहेत आणि इथल्या सर्व कार्यकर्त्यांची आणि स्थानिक जनतेची त्यांना साथ असल्यामुळं सना मलिक मॅडम 100% निवडून येणार आणि नुसते निवडून नाही येणार तर लाखोच्या मताने निवडून येणार।